धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातून स्वावलंबनाची एक प्रेरणादायी बातमी समोर येत आहे। उमरपाटा येथील आदिवासी महिलांनी मशरूम शेतीच्या जोरावर आर्थिक क्रांती घडवून आणली आहे। एकता महिला उत्पादक समूहाच्या महिलांनी प्राध्यापक गौतम गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑयस्टर मशरूमचे उत्पादन सुरू केले। घर बसल्या कमी खर्चात आणि मर्यादित जागेत हा व्यवसाय करत या महिला आज महिन्याला 4 ते 5 हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळवत आहेत। कमल बिलकुळे यांच्या नेतृत्वाखालील या गटाने पहिल्याच हंगामात मोठे यश मिळवले असून त्यांच्या मशरूमला स्थानिक बाजारात मोठी मागणी आहे। या उपक्रमामुळे आदिवासी भागातील महिलांना रोजगाराची नवी दिशा मिळाली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। कमल अरविंद बिलकुले, मी एकता महिला उत्पादक गटाची अध्यक्ष आणि उमेद महिला ग्रामीण जीवन उन्नती अभियान याच्या मार्फत आम्ही उत्पादक गट तयार केला आणि त्या मार्फतानुसार आम्ही मशरूम तयार केलं आणि मशरूम तयार करण्यासाठी आम्हाला गौतम गांगुर्डे सरांनी उत्तम प्रकारे प्रशिक्षण दिलं आणि प्रशिक्षण दिल्यावर ते कसं तयार करावं, बिना केमिकल युक्त तयार करायचं आम्हाला प्रशिक्षण दिलं आणि प्रशिक्षण दिल्यानंतर आम्ही त्या सरांनी आम्हाला व्यवस्थितरित्या गरम पाण्यात कसं उकळावं, पाणी उकळवून त्याच्यात किती वेळ भिजत घालावं ते पण आम्हाला व्यवस्थितरित्या शिकवलं आणि त्या शिकवल्यानंतर आम्हाला ते पिशव्या कशा भराव्या ते पण सरांनी आम्हाला व्यवस्थितरित्या शिकवलं आणि या दिवसांमध्ये त्याचं टेम्परेचर व्यवस्थितरित्या कसं करायचं ते पण सरांनी आम्हाला शिकवलं आणि या दिवसांमध्ये आमच्याकडे 42 किंवा 45 डिग्री तापमान असून सुद्धा आम्ही ते यशस्वीरित्या आम्ही ते पार पाडलं आणि कोणीही ती शेती करू शकतं। धन्यवाद। नमस्कार, मैं नाम है वनिता मानेकवर, एकता पेटी उत्पादक गटामा सदस्य आहे। या आम्हाला पहिले मशरूम शेती विषय काहीच माहिती नव्हते, काही कशी मशरूम शेती करतात ते काहीच माहिती नव्हतं, परंतु आम्हाला जवळ गौतम गांगुर्डे सर आम्हाला मशरूम शेतीविषयी माहिती देणे आणि उत्तमरित्या ती आम्ही उत्तमरित्या तयार करत आहे आणि आम्ही आज या म्हणजे आज काय म्हणजे जी 20 ते 25 किलो आजपर्यंत वेचेपर्यंत आम्ही ते कायमस्वरूपी आज जास्तीत जास्त म्हणजे पिशव तयार म्हणजे बॅगअप होईना आम्हाला जास्त उत्पादक आम्ही तयार। तसंच उमरपाटा परिसरातील तरुण बाहेर गावी कामाला जातात, त्यांना आपल्या गावातच कसं स्वयंरोजगार उपलब्ध करता येईल यासाठी आम्ही जास्त करून फोकस देऊ आणि आपल्या गावातच स्वयंरोजगार उपलब्ध करू। तसंच या परिसरात आपल्या भागात जसं की नागली वगैरे यांचं उत्पादन जास्त आहे, तसंच उमरपाटा परिसरातील महिला बचत गट आहेत त्यांच्या मार्फत नागलीचे पापड वगैरे बनवून आणि त्या चांगल्या पद्धतीने पापड वगैरे बनवून आणि मार्केटमध्ये पाठवू आणि उत्तम प्रकारे खाण्यासाठी एकदम स्वादिष्ट असे राहतील। तसंच आता सध्या मशरूमचे शेती चालू आहे आणि ते सुद्धा मशरूम एकदम खाण्यासाठी एकदम चविष्ट असं आहे, आम्ही स्वतः खाऊन पाहिलं आहे। असंच मी उमरपाटा परिसरातील महिला बचत गट यांना आणि तरुण बेरोजगार युवकांना सरपंच यांना त्यांना आवाहन करतो। नमस्कार, माझं नाव अनिल कौर, प्रभाग समन्वयक, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती साखरी अंतर्गत उमरपाटा येथे एकता महिला उत्पादक गट यांनी मशरूम शेती केली। ते मशरूम शेती उत्तमरित्या त्यांचं काम चालू आहे। आजपर्यंत त्यांनी जवळपास 25 किलो पर्यंत मशरूमचे उत्पन्न घेतले। त्यांनी हे ट्रायल बेसवरला केले आणि उन्हाळ्यात केले तरी ते यशस्वीरित्या आणि एकदम चांगल्या पद्धतीने आहे आणि ते टेम्परेचर पण मेंटेन ठेवत आहेत। तसंच आता याच्यानंतर भविष्यात आपल्याला उमरपाटा एरियात किंवा साक्री तालुक्यात हे मशरूम शेतीचं जास्तीत जास्त कसं उत्पादन वाढवण्यात येईल याच्यावर आपला मेन फोकस राहणार आहे आणि ह्यांना गौतम गांगुर्डे सरांनी उत्तमरित्या मार्गदर्शन आणि प्रत्येक वेळी फॉलोअप घेऊन ते करून घेत आहेत, त्यांचं पण आभार मानतो। धन्यवाद।